तुमचं जे माईक आहे ते माईक ऑफ करून ठेवा आणि कुणीही ते तुम्हाला जे एक ऑप्शन दिसतो प्रेझेंट नाव म्हणून किंवा प्रेझेंट म्हणजे तुमची प्रेझेंटी नाही आहे ती, तर ती तुमच्या मोबाईलचं स्क्रीन शेअर जे असते ते आहे. त्यामुळे ते प्रेझेंटला क्लिक करू नका. ओके. आपण आज BCom सेम फर्स्ट स्टॅटिस्टिक्स टेक्निक्स अँड बिझनेस मॅथेमॅटिक्स सांख्यिकी तंत्र आणि व्यावसायिक अंकगणित या विषयाबद्दल आपण चर्चा करूया आणि जाणून घेऊया काय आहे ते. आणि त्यानंतर बघूया आपण की त्याचं सिलेबस काय आहे BCom सेम फर्स्टकरिता आणि युनिव्हर्सिटीनुसार पेपर पॅटर्न त्याचं पॅटर्न काय आहे ते आज अभ्यासू. सांख्यिकी तंत्र आणि व्यावसायिक अंकगणित. सांख्यिकी म्हणजे काय, तर काय की जर बघतो आपण की सांख्यिकीचा उपयोग जो आहे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्र पावतो आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो. मग नेमकं सांख्यिकी म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. कारण की आपण सर्वच जण सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपेपर्यंत आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो किंवा आपण म्हणू की दैनिक व्यवहारामध्ये सुद्धा आपण सांख्यिकीचा उपयोग करत असतो. मग नेमकं सांख्यिकी म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजे. तुम्ही सर्व विद्यार्थी या सांख्यिकीचा उपयोग करत असता, परंतु ही सांख्यिकी नेमकं काय आहे हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तुम्ही सांगू शकतो सांख्यिकी म्हणजे काय? तर सांख्यिकी म्हणजे आकडेमोड. जिथे आकडे आले, संख्या जी आली तिथे सांख्यिकी आलेली आहे. जसं आपण म्हटलं की सकाळी उठल्यापासून तर रात्र झोपे पावतो, तर आपण जसं सकाळी उठतो तर आपण वॉच बघतो आपण की वाजली किती आहे की नाही. तर मग बघतो आपण की 6 वाजले 7 वाजले बघतो आपण, तर तिथे संख्या आली, तुमची आकडेमोड आली, तर तिथे सांख्यिकी आली. तसंच झोपताना सुद्धा आपण बघतो की नाही आता 11 वाजले आपल्याला झोपायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण वॉच बघतो तेव्हा 11 जेव्हा आपण उल्लेख करतो, संख्येची आपण जेव्हा उल्लेख करतो तर तिथे तुमची सांख्यिकी आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे आहे व्यावसायिक अंकगणित. तर व्यावसायिक अंकगणित जे तुम्ही 10वीपर्यंत शिकलात, पर्सेंटेज झालं, शेकडेवारी, रेशिओ प्रमाण झालं तुमचं, व्याज, त्याप्रमाणे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. तर हे जे अंकगणित आहे तर यामधील तुम्हाला 4 चॅप्टर्स सेम फर्स्टला आणि सेम सेकंडला असे 2-2 तुम्हाला असणार. तर यावेळेस आपल्याला कुठलं आहे ते आपण सिलेबसमध्ये बघूया. स्टॅटिस्टिक्स टेक्निक्स अँड बिझनेस मॅथेमॅटिक्स, सांख्यिकी तंत्र आणि व्यावसायिक अंकगणित BCom सेम फर्स्ट. त्याचा जर सिलेबस बघितला आपण तर तुमचा जो पेपर जो असेल तो पेपर आहे तुमचं टोटल 75 मार्क्सचं. त्यामध्ये 60 मार्क्स तुमचं थेअरी असेल म्हणजे तुमचं पेपर होणार आणि 15 मार्क्स तुमचं इंटरनल असेसमेंट म्हणजे जे त्या सब्जेक्टचे जे टीचर असतील त्यांच्या अंडरमध्ये असणार ते 15 मार्क्स. आणि या 15 मार्क्समध्ये तुमचं मग प्रेझेंटी असेल, ओरल तुमचं क्लासमध्ये परफॉर्मन्स असेल, वायवा असेल तुमचं, हे सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करून तुम्हाला 15पैकी मार्क्स दिला जाईल. तर त्यामुळे बघतो आपण की ते स्टॅटिस्टिक टेक्निक्स अँड बिझनेस मॅथेमॅटिक्स
या सब्जेक्ट जो आहे तुमचा टोटल तुमचं 75 मार्क्सचं पेपर असेल. त्यापैकी 60 मार्क्स तुमचं थेअरी म्हणजे पेपर असेल तुमचं, आणि इंटर्नल असेसमेंट तुमचं 15 मार्क्सचं असेल. त्यानंतर या विषयाचा आपण सिलेबस बघूया की आपल्याला BCom सेम फर्स्टमध्ये आपल्याला काय अभ्यासाचं आहे. इथे तुम्हाला 4 युनिट असतील आणि 4ही युनिटवरती तुम्हाला 15 मार्क्स असणार, म्हणजे 15 to 60 मार्क्स असं पेपर असेल तुमचं. पहिला युनिट बघूया आपण. युनिट फर्स्ट तो असेल तुमचं टोटल 15 मार्क्सचं स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी. यामध्ये तुम्हाला थेरॅटिकल दिलेला आहे. कन्सेप्ट, नेचर अँड स्कोप, फंक्शन्स, सिग्निफिकन्स, लिमिटेशन ऑफ स्टॅटिस्टिक्स. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये सांख्यिकीचे संकल्पना काय, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती काय आहे, त्याचे कार्य कुठले आहेत सांख्यिकीचे, तसेच सांख्यिकीचे महत्त्व, सिग्निफिकन्स, आणि या सांख्यिकीचे मर्यादा कुठले आहेत, हे आपल्याला थेरॅटिकल असं आपल्या अभ्यासाचं आहे सांख्यिकीमध्ये. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे याच्यामध्ये स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्शन, सामग्री संग्रहण म्हणतो आपण. तर इथे जे स्टॅटिस्टिकल आपण डेटा जे आपण कलेक्ट करतो, यामध्ये जसं बघतो का एखादा कुठल्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल आणि त्याचा आउटपुट आपल्याला द्यायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला ते डेटा आपल्याला कलेक्शन करायला लागतो. जसं आपण बघतो की फॉर एक्झाम्पल घेतलं की आदर्श ज्युनियर कॉलेज 12th याचा जो रिझल्ट लागलेला आहे आणि त्यामध्ये बघतो आपण की जे विद्यार्थी पास झालेले आहेत, तर त्याचं आपल्याला ॲनालिसिस करायचं असेल, तर अशा वेळेस आपल्याला काय की फर्स्ट डिव्हिजनमध्ये किती विद्यार्थी पास झाले, सेकंड डिव्हिजनला किती विद्यार्थी पास झाले, थर्ड डिव्हिजनला किती विद्यार्थी पास झाले, हे जर आपल्याला काढायचं असेल आपल्याला आउटपुट, तर अशा वेळेस तुम्हाला काय की या आदर्श ज्युनियर कॉलेजमध्ये 12thला जे विद्यार्थी होते या सर्व विद्यार्थ्यांचा क्लास वाईज आपल्याला डेटा कलेक्शन करायला लागेल, ठीक आहे. त्याला म्हणून आपण सांख्यिकी सामग्री संग्रह. यामध्ये तुम्हाला प्रायमरी अँड सेकंडरी डेटा, मेथड्स ऑफ कलेक्टिंग प्रायमरी डेटा, सोर्सेस अँड सेकंडरी डेटा. मग बघतो आपण की जे काय आपण सामग्री संग्रहण करत असतो, तर ते आपण 2 पद्धतीने करत असतो. एक आहे तुमचं प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी. प्राथमिक सामग्री संग्रहण आणि द्वितीय सामग्री संग्रहण. तर मग इथे बघतो आपण की प्रायमरी जे म्हणजे जे तुमचं प्राथमिक सामग्री संग्रहण जे आहे, तर मग प्राथमिक याच्यामध्ये काय येतो, तर जसं बघतो की आपण जी काय आपण डेटा कलेक्शन करून राहिलेलो आहोत, तर ती काय की कुठे पब्लिश झालेली नाही आहे, ते आपण नव्याने काय करतो त्याला ते डेटा कलेक्शन करत आहोत, त्याला आपण म्हणू प्रायमरी म्हणू. आणि सेकंडरी डेटा म्हणजे काय की ते पब्लिश झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, मग तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ते डेटा तुम्ही कलेक्ट करत असाल किंवा कुठलं प्रकाशित पुस्तक, बुक्स असतील, अहवाल असतील, त्यामधून तुम्ही माहिती गोळा करत असाल, तर हे झालं तुमचं सेकंडरी डेटा. मग त्याचे सोर्सेस कुठले आहेत, जे आपण म्हटलं आपण आता जसं सेकंडरी डेटाचं सोर्सेस जे बघितलं की गुगलवरती सर्च करून आपलं एखाद्या आपल्याला एका शहराची जर लोकसंख्या पाहिजे असेल आपल्याला, तर तिथून आपण डेटा शोधू शकतो आणि डेटा कलेक्शन करू शकतो. किंवा एखादा अहवाल असेल, मॅगझिन असेल, पेपर असेल, त्यामध्ये जर तुम्हाला मिळत असेल, तर हे झालं त्याचे सोर्सेस झाले. त्यानंतर आहे प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. मग जे काय आपण सांख्यिकीय डेटा आपण माहितीचे संग्रहण केलेलं आहे, मग त्याचं आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे. कारण जसं प्रेझेंटेशन म्हणजे काय की जे काय आपण गोळा केलेला आहोत माहिती, मग त्याचं कसं टॅब्युलेशन तक्ता तयार करणे, वर्गवारी तयार करणे. त्याचं जसं आपण म्हटलं की आदर्श ज्युनियर कॉलेजची 12th स्टुडंट्स आहेत,
इथे 12 विद्यार्थी म्हटलं आपण तर 3 फॅकल्टी येतात. मग त्या 3 फॅकल्टीनुसार आपण त्याचं डिस्ट्रीब्युशन करूया. त्यानंतर डिव्हिजन म्हटलं आपण तर डिव्हिजननुसार डिस्ट्रीब्युशन करूया. मग त्याचं काय जे काय डेटा आपण कलेक्शन केला आहे त्याचं आपल्याला प्रेझेंटेशन करायचं आहे. तर या प्रेझेंटेशनद्वारे कसं की कुठलीही माहिती आपल्याला एका क्षणामध्ये आपण ते सांगू शकतो. जसं फर्स्ट डिव्हिजन, सेकंड डिव्हिजन आणि थर्ड डिव्हिजनचे विद्यार्थी आपण असं आपण तयार केलं. त्यानंतर टोटल जर केलं आपण की सपोज फर्स्ट डिव्हिजनमध्ये 60 स्टुडंट्स आहेत, सेकंड डिव्हिजनमध्ये तुमचे 40 स्टुडंट्स आहेत आणि थर्ड डिव्हिजनमध्ये तुमचे 70 स्टुडंट्स आहेत. तर आपण या प्रेझेंटेशनवर आपण डायरेक्ट सांगू शकतो की नाही की फर्स्ट डिव्हिजनमध्ये एवढे स्टुडंट्स 50 स्टुडंट्स आहेत असं आपण सरळ सांगू शकतो. तर याच्यामध्ये बघतो आपण क्लासिफिकेशन, त्याचं वर्गीकरण आहे, टॅब्युलेशन, सारणीयन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, त्याचं वारंवारता आपण सारणी तयार करू शकतो, डायग्राम्स आणि ग्रॅफ्स आणि त्या माहितीद्वारे आपण मग त्याचं प्रेझेंटेशन करत असताना आपण त्याचा डायग्राम काढून आपण त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो आणि ग्रॅफद्वारे आपण त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो. तर यामध्ये बघतो आपण की प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा, क्लासिफिकेशनच्या डेटाचं वर्गीकरण, टॅब्युलेशन, सारणीयन, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, वारंवारता सारणी, त्याचं डायग्राम काढू आपण आणि ग्रॅफ्स आणि याद्वारे आपण कसं की जे काय डेटा आपण कलेक्शन केलेला आहोत त्या कलेक्शन डेटाचं आपण प्रेझेंटेशन करू शकतो. आणि इथे बघतो आपण की ते स्टॅटिस्टिकल जे आपण बघितलं, स्टॅटिस्टिकल डेटा कलेक्शन बघितलं आपण आणि प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा बघितलं. हे तिन्ही पार्ट जे आहेत हे तुमचं थेअरी असेल आणि त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे त्याच युनिटमध्ये कन्सेप्ट ऑफ सेंट्रल टेंडन्सी. यामध्ये आपल्याला की या सांख्यिकीचे केंद्रीय मापक कुठले आहेत त्याचा आपल्याला प्रॉब्लेम्सद्वारे ते अभ्यासाचं आहे. यामध्ये बघतो आपण की ॲरिथमेटिक मीन, मीडियन, मोड, जिओमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन आणि हे पाचही जी बघतो आपण जी सेंट्रल टेंडन्सी आहेत, जे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत याचे आपल्याला उदाहरणे प्रॉब्लेम्स बघावायचे आहेत. मीन, मीडियन, मोड, जिओमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन. तर असं असेल तुमचं युनिट फर्स्ट. ठीक आहे. हां, स्पीकर ऑन ऑफ करा ठेवा त्याला बोलायचं फक्त त्यांनी. हां, कुठलं सुरूच आहे ना. हां हां, नाही ते असू दे नंतर, कारण की गुगल क्लासमध्ये तुम्हाला हे टाकण्यात येईल सर्व. ठीक आहे. जे काय तुम्हाला प्रेझेंटेशन तुमचं माईक जे आहे माईक ऑफ करून ठेवा. कारण की याचं रेकॉर्डिंगसुद्धा सुरू आहे. तर आपण युनिट फर्स्टमध्ये बघितलं आपण की सांख्यिकी म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, त्याचे संकल्पना काय आहे, त्यानंतर डेटा कलेक्शन जे आहे तुमचं त्याचं सोर्सेस कुठले आहेत,
पद्धत कुठली आहे त्याची ते बघितलं. आणि याचं जे आहे तुम्हाला सिलेबस तुम्हाला गुगल क्लासरूमवर तुम्हाला मिळेल, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूम जॉईन करून घ्यावे. ठीक आहे. त्यानंतर आपण अभ्यासू युनिट सेकंड. युनिट सेकंडसुद्धा तुमचं 50 मार्कचं असेल. यामुळे तुम्हाला दिला डिस्पर्शन, अपकिरण म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. यामध्ये कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, नेचर ऑफ डिस्पर्शन, मेजर ऑफ डिस्पर्शन, रेंज, स्टँडर्ड डेरिवेशन and its coefficient of variation आणि मीन डेविएशन. यामध्ये बघतो आपण की डिस्पर्शन, अपकिरण जे आहे तुमचं, यामध्ये डिस्पर्शनचे कन्सेप्ट काय आहे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, त्यानंतर नेचर ऑफ डिस्पर्शन आहे, स्वरूप काय आहेत, त्यानंतर मेजर्स ऑफ डिस्पर्शन जे आहे त्याचे मेजर्स कुठले आहेत. या मेजर्समध्ये बघतो रेंज, स्टँडर्ड डेविएशन अँड इट्स कोएफिशियंट्स, म्हणजे स्टँडर्ड डेविएशन तुम्हाला कोएफिशियंट दिलेला आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे आणि मीन डेविएशन आहे. इथे बघतो आपण की कन्सेप्ट, ऑब्जेक्टिव्ह, नेचर ऑफ डिस्पर्शन्स आणि मेजर ऑफ डिस्पर्शन्स हे असेल तुमचं थेरॉटिकल. आणि त्यानंतर रेंज, स्टँडर्ड डेविएशन अँड इट्स कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आणि मीन डेविएशन हे असेल तुमचे प्रॅक्टिकल, म्हणजे यावरती तुमचे असेल प्रॉब्लेम्स असतील. त्यामध्ये मग बघूया आपण की रेंज कसा काढला जातो, HD त्याला असं म्हणतो स्टँडर्ड डेरिवेशन, ते कसं काढलं जातं आणि त्याचं कोएफिशियंट, त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे आणि मीन डेरिवेशन MD ते कसं काढतात ते आपण त्यामध्ये बघूया. असं तुमचं युनिट सेकंड असेल आणि टोटल या युनिटवरती 15 मार्क्स असतील. त्यानंतर युनिट थर्ड दिलेला आहे 15 मार्क्स. परत युनिट थर्ड तुमचंसुद्धा 15 मार्काचं असेल. यामध्ये बघतो आपण सिलेबस. युनिट थर्डमध्ये तुम्हाला चॅप्टर जो असेल स्क्विनेस असेल, विषमता. यामध्ये कन्सेप्ट, टाइप्स, कॉजेस अँड डिफरंट मेजर ऑफ स्क्विनेस, कन्सेप्ट, मेरिट, डिमेरिट अँड मेजर ऑफ इंटर क्वार्टाइल रेंज अँड QD क्वार्टाइल डेविएशन. हे असेल तुमचं सिलेबस याच्यामध्ये युनिट थर्डमध्ये. तर स्क्विनेस म्हणजे तुम्हाला विषमता जी म्हणतो आपण त्याला, त्याचं संकल्पना काय आहे, त्याचे प्रकार काय आहेत, कॉजेस अँड डिफरंट मेजर्स ऑफ स्क्विनेस, कॉजेस कुठले त्याचे आणि त्याचे स्क्विनेसचे मेजर्स कुठले आहेत, डिफरंट मेजर कुठले आहेत ते आपल्याला अभ्यासाचं आहे. यामध्ये परत जे मेजर्स आहेत त्या कन्सेप्ट कुठले आहेत, मेरिट्स कुठले आहेत, डिमेरिट्स कुठले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम्स म्हणून आपल्याला मेजर्स ऑफ इंटर क्वार्टाइल रेंज IQR त्याला म्हणतो आपण, हे अभ्यासाचं आहे. आणि QD क्वार्टाइल डेविएशन हे आपल्याला अभ्यासाचं आहे. आणि इथे बघतो आपण की स्क्विनेस जे आपल्याला प्रॉब्लेम्स असेल याच्यावरती IQR प्रॉब्लेम असेल आणि QD यामध्ये 3 प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. आणि हे असेल तुमचं टोटल 15 मार्कचं. त्यानंतर युनिट 4 जे आहे तुमचं हे असेल तुमचं बिझनेस मॅथमॅटिक्स, जे आपण व्यावसायिक अंकगणित म्हटलं आपण, तर ते तुमचं सेम फर्स्ट आणि सेम सेकंडमध्ये युनिट 4 जो असेल तुमचं बिझनेस मॅथमॅटिक्स असेल. या बिझनेस मॅथमॅटिक्समध्ये बघतो आपण युनिट 4 हा सुद्धा तुमचं 15 मार्कचं असेल. यामध्ये पहिला जो चॅप्टर दिला आपल्याला सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट, हे जे आपण 10वीपर्यंत तुम्ही कुठे हायस्कूलला वगैरे शिकलात, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज कसा काढतात तेच परत तुम्हाला इथे BCOMला दिलेलं आहे व्यावसायिक अंकगणित म्हणून. तर त्यामुळे तुम्हाला याआधी तुम्ही ते अभ्यासले आहात
त्यामुळे सुद्धा तुम्हाला सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट कसा काढला जातो किंवा सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला कुठला आहे आणि कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला कुठला आहे ते तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर दुसरं जे चॅप्टर त्याच्यामध्ये दिलं आहे पर्सेंटेज, शेकडेवारी, टक्केवारी जे म्हणतो आपण. इथे व्यवहारी काही उदाहरण जर दिलं असेल त्यावरून तुम्हाला त्याचे शेकडा प्रमाण तुम्हाला आता काढावायचं आहे. जसं आपण म्हणतो की मग एखादा व्यवसायिक असेल तो एक वस्तू विकला, खरेदी केला, मग त्यात दुसऱ्याला विकला, मग तो तिसऱ्याला विकला असेल तर त्याला किती पर्सेंटेज प्रॉफिट झाला वगैरे या अशा पद्धतीचे उदाहरणं असतील आणि त्याचं आपल्याला पर्सेंटेज काढावायचं आहे. तर अशा पद्धतीने बघतो आपण की स्टॅटिस्टिक्स, टेक्निक्स अँड बिझनेस मॅथमॅटिक्स या विषयाचा जो अभ्यासक्रम जो आहे, अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे. यामध्ये 4 युनिट दिलेले आहेत. यातील 3 युनिट जे आहेत हे तुमचं स्टॅटिस्टिक टेक्निक्सशी रिलेटेड आहेत आणि शेवटचा जो युनिट आहे 4था युनिट तुमचं तर तुमचं बिझनेस मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. त्यानंतर बघूया आपण की विद्यापीठ जे परीक्षा घेत असतो तर ते परीक्षेच्या घेत असताना या विषयाचा पेपर पॅटर्न कसं असतो ते आणि पेपर पॅटर्न जो आहे हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे. जर तुम्हाला जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील आणि त्या पद्धतीने त्यानुसार तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल तर पेपर पॅटर्न कसं असतो हे माहीत असायला पाहिजे. त्यामुळे पेपर पॅटर्न काय ते आपण बघूया. स्टॅटिस्टिक्स, टेक्निक्स अँड बिझनेस मॅथमॅटिक्स, क्वेश्चन पेपर पॅटर्न. पेपर तुमचं असेल 3 तासाचं. यामध्ये तुमचं असेल पेपर 60 मार्काचा असेल आणि इंटर्नल असेसमेंट 15 मार्काचा असेल. तर तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे तो पेपर असेल तुमचं 60 मार्क्सचा असेल. मग हे 60 मार्क्सचे तुमचं या प्रश्नानुसार त्याचं वर्ग कसं गुणदान दिलेलं आहे ते आपण बघूया. क्वेश्चन नंबर 1 इथे जो आहे प्रश्न पहिला जे आहे तुमचं त्यामध्ये तुम्हाला युनिट फर्स्ट जो दिला आहे तुम्हाला यावरच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना कन्फ्युजन नाही की प्रश्न पहिल्यामध्ये आपल्याला प्रश्न कुठून विचारेल, कुठला अभ्यास करायचं. तर इथे डायरेक्ट तुम्हाला दिला आहे की प्रश्न जो पहिला असेल तुमचा या विषयाचं तर यामध्ये युनिट फर्स्ट जो आपण अभ्यासक्रम बघितला आपण त्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत त्यामधूनच तुम्हाला प्रश्न पहिला विचारला जाईल. आणि यामध्ये पॅटर्न जो आहे तुमचं A, B और C म्हणजे याचा अर्थ काय AB सोडवा तुम्ही 2 किंवा एकच सोडवा C. यामध्ये बघता आपण A जो असेल तुमचं हे थेअरी असेल. यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न विचारला जाईल आणि त्यासाठी असेल तुमचे 6 मार्क्स. B असेल प्रॉब्लेम असेल. प्रॉब्लेम कुठून विचारला जाईल तर तुमचं युनिट फर्स्टमधून आणि त्यालासुद्धा 6 मार्क असतील. जर तुम्हाला हे दोन्ही सोडवायचे नसेल तर तुम्ही C एकच प्रश्न सोडवू शकता. इथे प्रॉब्लेम असतो आणि हे असेल तुमचं 12 मार्काचं. आणि इथे काय विचारू शकतो ते तुम्हाला आजही सांगू शकतो मी की जेव्हा आपण सिरीज बघूया सिरीजमध्ये तुम्हाला कंटिन्यू सिरीज दिलं असेल त्या कंटिन्यू सिरीजमध्ये मीन, मीडियन आणि मोड हे तिन्ही गोष्ट तुम्हाला काढता यायला पाहिजे. ज्या विद्यार्थ्याचं कंटिन्यू सिरीजमध्ये मीन, मीडियन, मोड काढता येत असेल तर तो विद्यार्थी प्रश्न पहिल्यामध्ये 12 पैकी 12 मार्क्स तो घेऊ शकतो. त्यामुळे कंटिन्यू सिरीजमध्ये मीन कसा काढला जातो, मीडियन कसा काढला जातो आणि मोड कसा काढला जातो याची प्रॅक्टिस असायला पाहिजे. हे जर समजलं तुम्हाला तर तुम्ही AB न सोडवता डायरेक्ट तुम्ही C प्रश्न सोडवू शकता. त्यामध्ये तुमचं वेळ वाचेल आणि त्यावरती तुम्हाला जर करेक्ट असेल आन्सर तुमचं मीन, मीडियन आणि मोडचं व्हॅल्यू बरोबर असेल तर तुम्हाला आउट ऑफ 12 पैकी 12 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला युनिट 2 जे आपण बघितलं डिस्पर्शन्स यामधून तुम्हाला विचारला जाईल. यामध्ये सुद्धा पॅटर्न जो आहे A, B और C. A असेल तुमचा प्रॉब्लेम, B असेल तुमचा प्रॉब्लेम और C असेल प्रॉब्लेम. मग इथे बघतो परत आपण की A साठी तुम्हाला 6 मार्क्स आहेत, B करिता 6 मार्क्स आहेत और C करिता तुम्हाला 12 मार्क्स आहेत. मग ते तुम्हाला बघायचं आहे की आपल्याला AB सोडवायचं आहे
की सी सोडवायचा आहे फक्त. इथे तुम्हाला 2 प्रश्न सोडवावा लागेल आणि इथे एकच. आणि इथे बघतो आपण की तिन्ही प्रश्न जे विचारले आपल्याला, ते तिन्ही प्रश्न तुमचे काय आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जर प्रॉब्लेम्स असल्यामुळे तुम्ही जर त्याची प्रॅक्टिस जर केले, इथे सुद्धा तुम्ही प्रश्न क्रमांक 2मध्ये 12 पैकी 12 मार्क तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे. यावरती तुम्हाला युनिट थर्ड जो आपण बघितलं की स्क्विनेस, यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि प्रश्न तिसरा जो आहे, याचं स्वरूप जर असेल तुमचं ए बी ऑर सी, मग परत बघतो आपण की ए बी सोडवा, अदरवाईज सी सोडवा. एमध्ये प्रॉब्लेम विचारला जाईल, बीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम विचारला जाईल, और सीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाईल. एकरिता 6 मार्क्स असेल, 6 मार्क्स, बीकरिता 6 मार्क्स, और सी करिता 12 मार्क्स. प्रश्न दुसरा, प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा त्यांचं पॅटर्न जे आहे सेम आहे. फक्त प्रश्न पहिल्यामध्ये तुम्हाला एमध्ये तुम्हाला काय विचारला जातो, थेअरी विचारला जातो. त्यानंतर प्रॉब्लेम्स असतात. प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा म्हणजे तुम्हाला ए बी और सी जे आहे तिथे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारले जातात. त्यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4मध्ये तुम्हाला युनिट जो 4 दिलेला आहे, यावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. याचा जो पॅटर्न आहे, ए बी और सी डी, ए बी और सी डी, एमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, बीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जाईल, आणि याला ऑर असेल सी डी, सीमध्ये प्रॉब्लेम विचारला जाईल आणि डीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम विचारला जाईल. आणि बघतो आपण इथे जे आपण बघितलं की सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट आणि पर्सेंटेज, यावर आधारित तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातील. आणि त्यासाठी मार्क जे असतील, प्रश्न क्रमांक 4 ए 6 मार्काकरिता, बी असेल तुमचं 6 मार्काकरिता, और सी असेल तुमचं 6 मार्काकरिता, आणि डी असेल तुमचं 6 मार्काकरिता. इथे फक्त चौथा प्रश्न क्रमांक 4मध्ये पॅटर्न जे आहे प्रश्नाचं, याच्यामध्ये चेंज झालेलं आहे थोडं. ए बी और सी डी, याआधी बघितलं आपण की प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3मध्ये ए बी और सी असं स्वरूप होतं. 4मध्ये ए बी और सी डी, त्यामुळे ते ए 6 मार्कासाठी असेल, तुमचं बी 6 मार्कासाठी असेल, और सी तुमचं 6 मार्कासाठी असेल, आणि डी तुमचं 6 मार्कासाठी असेल. असं असेल तुमचं प्रश्न क्रमांक 4चं स्वरूप. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5, याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 प्रश्न असतील, ए बी सी डी. आणि इथे बघतो आपण की ए बी सी डी जे 4 प्रश्न आहेत, इथे तुम्हाला 4 युनिटवरती आधारित तुम्हाला थेरॉटिकल प्रश्न विचारले जातील, आणि त्यावरती मार्क्स जे असेल, इच क्वेश्चन्स 3 मार्क्स. जसं बघतो आपण की प्रश्न क्रमांक 5 एमध्ये थेअरी विचारेल तुम्हाला, आणि ही थेअरी कुठून विचारेल तुम्हाला, युनिट फर्स्टमधून, त्याकरिता 3 मार्क्स असतील. त्यानंतर बी आहे, बीमध्ये तुम्हाला थेअरी विचारेल, आणि विचारत असताना युनिट 2मधून विचारेल, आणि त्याकरिता गुण असतील 3. त्यानंतर प्रश्न सी जो आहे, इथे सुद्धा तुम्हाला थेअरी विचारेल, आणि हे विचारत असताना तुम्हाला विचारेल युनिट 3मधून, याकरिता मार्क्स असतील 3 मार्क्स. आणि शेवटचं जे आहे डी, इथे तुम्हाला थेअरी विचारेल,
आणि हे विचारत असताना तुम्हाला युनिट 4 जे आहे सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट अँड पर्सेंटेज यावर आधारित तुम्हाला एक थेरॉटिकल प्रश्न विचारेल आणि त्याकरता असेल तुम्हाला 3 मार्क्स असतील. तर अशा पद्धतीने बघतो आपण की स्टॅटिस्टिक्स टेक्निक्स अँड बिझनेस मॅथमॅटिक्स या विषयाचा जो युनिव्हर्सिटी पेपर पॅटर्न जो आहे या स्वरूपाचा असेल. सिलेबस आपण बघितलं. सिलेबस खूप इझी आहे, फक्त तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस करावं लागेल. कारण की ते जे विद्यार्थी कसं थेरीवरती भर देतात तर त्यांना कसं मार्क्स स्कोरिंग करता येणार नाही, कारण की थेरी तुम्हाला फार कमी विचारला जातो, त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे त्या युनिटमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला त्या प्रॉब्लेम्सची तुम्हाला प्रॅक्टिस करणे फार गरजेचं आहे.